नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे सर्वजण आता जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात. त्यावर लगेच आता निरूपा येते आणि मला लागते, काय ग मीरा, अगं पंकज आणि देविकाला आवाज दिला की नाही? जा पटकन त्यांना बोलावून आण. त्यावर सत्या मला लागतं, निरूपा तुझ्या त्या बबड्याला आणि बबडीला भूक लागली की ती येतील जेवायला, काय बोलायची गरज नाही. धूमकेतूने एकदा आवाज दिलाय ना, मग खायचं असेल तर येतील, नाही तर झोपतील, असे म्हणत आता सत्याने मात्र निरूपाला चांगलंच गप्प केलेलं असतं. तर तेवढ्यात लगेच आता पंकज आणि देविका येतात. त्यावर सत्या म्हणू लागतो, घे निरूपा, तुझा बबड्या आणि तुझी बबडी हजर, भूक लागली म्हणायची तर. त्याच वेळेस आता पंकज आणि देविका बसतात. तेव्हा पंकज आता ताटातली भाजी चपाती बघून लगेच म्हणू लागतो, हे काय केलंय आज जेवायला? हे असलं जेवण जेवायचंय का? जमणार नाही, मला नाही खायचं हे. चल देविका, आपण आपल्या दोघांना काहीतरी ऑर्डर करूया. तेव्हा देविका म्हणू लागते, चालेल बेबी, मलाही नाही आवडत हे. त्यावर लगेच सत्या म्हणू लागते, ए बाईस खाली, कुठे निघाला तोंड घेऊन? त्यावर लगेच देविका म्हणू लागते, सत्या आमच्याकडे ना एवढा वेळ नाही आहे, आम्ही खूप बिझी झालो आहे, त्यामुळे आम्हाला जायचं आहे रूममध्ये. तसंही आम्हाला दुकानाचं नाव डिस्कशन करायचं आहे आणि मग नाव ठरवायचं आहे ना. त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो, मग पंकज दादा, अरे आपण सगळेजण जेवता जेवता डिस्कशन करूया की, सगळ्यांच्या कल्पना बघून मग काहीतरी नाव सुचेल. त्यावर लगेच आता पंकज आणि देविकाला जरा राग येतो. मग लगेच आता रवी म्हणू लागतो, बरोबर ना, माझी आयडिया कशी वाटते? तेव्हा रिया म्हणू लागते, सॉलिड आयडिया, एक नंबर, भारी. सगळ्यांनी मिळून जर विचार केला ना तर एक नंबर नाव सुचेल. आणि मला काय वाटते माहिती, आपण असं नाव देऊया, करंट इलेक्ट्रॉनिक्स. असं नाव आता इथे रियाने सुचवलेलं असतं. आता मात्र सगळेजण रियाकडे बघू लागतात. तेव्हा पंकज लागतो, काय करंट इलेक्ट्रॉनिक्स, असं कुठे नाव असतं का? त्यावर देविका म्हणू लागते, बेबी, अरे शॉक लागल्यासारखं नाव वाटतं हे. कसं आहे रिया, उगाच काहीतरी सुचू नको, असं काहीतरी युनिक नाव पाहिजे, हो की नाही बेबी? त्यावर लगेच पंकज लागतो, हो, आम्ही असं युनिक नाव सुचवणार आहोत. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, मग मला काय वाटते माहिती आहे, आपण ना दुकानाला आजींचं नाव द्यायला पाहिजे. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, करेक्ट, एक नंबर, भारी, माझी आजी आहे, त्यामुळे आजीचंच नाव दुकानाला लागलं पाहिजे. तेव्हा पंकज लागतो, काय आजीचं नाव, किती ओल्ड फॅशन आहे ते, कसं वाटन ते माझ्या बिझनेसला नाव? नाही नाही नाही, शोभत नाही ते नाव. तेव्हा रिया म्हणू लागते, पंकज दादा, अरे मला तर भरपूर खूप छान वाटतंय, अरे किती मस्त वाटेल आजींचं नाव दिलं दुकानाला तर, आणि आजींनाही बरं वाटेल ना. त्यावर लगेच रियाकडे आता देविका रागानेच बघू लागते. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, पंकज आणि देविका, तुम्हाला युनिक नाव ठेवायचं असेल तर ठेवा, पण मीराने जे काही नाव सुचवलंय ना आजीचं, ठेवा, ते अगदी बरोबर वाटते. आजी खुश होईल ना, तिलाही बरं वाटेल. त्यावर लगेच आता निरूपाला मात्र कसं तरी होतं, कारण आजीचं म्हटल्यानंतर तिला असं टोचल्यासारखे होतं. नाही नाही, नको नको, अहो सासूबाईंचं नाव खरंच खूप किती ओल्ड आहे ना. आता मुलांना कसं नवीन फॅशनेबल नाव ठेवावं लागतात ना, मग त्यांचं ते बघून घेतील, आपण कशाला मध्ये पडायचं. पंकज देविका, तुम्ही तुमचं बघून घ्या, पण बबड्या, मला काय वाटतं, तू ना असं नाव दे, म्हणजे जी व्यक्ती तुझ्या अगदी जवळची असेल, तुझं तिच्यावरती खूप प्रेम असेल, अशा व्यक्तीचं नाव सुचव. तेव्हा पंकज लाजू लागतो. मग लगेच निरूपा म्हणू लागते, बेबी माझ्या बबड्या, अरे तुझ्यावरती या घरात जास्त प्रेम कोण करतं? तुझंही त्याच्यावरती जास्त प्रेम आहे अशी व्यक्ती कोण आहे, सांग बरं? तेव्हा पंकज लगेच आता देविकाकडे बोट करतो आणि देविका असे म्हणू लागतो. निरूपाला तर या बबड्याचा खूपच राग येतो, याच्या दोन कानाखाली द्यायला पाहिजे असे ती मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस सगळ्या जणांना धक्काच बसतो, कारण निरूपाचं बबड्यावरती खूप प्रेम असतं ना, असं तिला म्हणायचं असतं, पण या मूर्ख बबड्याला समजतच नाही. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, नाही रे बबड्या, अरे मला म्हणायचंय, ज्या या घरातील एखाद्या व्यक्तीचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे, तिने प्रत्येक वेळेस तुझीच बाजू घेतली, तुझी साथ दिली, तुझ्यावरती नेहमी विश्वास टाकलाय, अशी व्यक्ती कोण आहे ते शोध ना. त्यावर पंकज लागतो, विश्वास, नाही नाही नाही, ते तर माझ्या बॉसचं नाव होतं, तिचं नाव कशाला ठेवू मी? नाही, नको नको, मी नाही ठेवणार तिचं नाव. तेव्हा निरूपा लागते, अरे जरा विचार कर ना. त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो, झालाय, माझा विचार झालाय मम्मा, तू म्हणतेस ना तशी व्यक्ती म्हणजे देविकाचे. देविका तर खूपच खुश होते. त्याच वेळेस सत्या मला लागते, बिंडोक बाबड्या, तुला अक्कल नाही आहे का रे?
तुझ्या डोक्यात काही भेजा वगैरे आहे की नाही? का तुला कळूनच घ्यायचं नसतं? अरे निरूपा केव्हाचीच सांगायली, तिच्याकडे बोट करती तरी तुला समजत नाही. अरे ती स्वतःबद्दल बोलती, कारण निरूपाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. प्रत्येक वेळेस ती तुला पाठीशी घालते, तुझी साथ देते, तुझ्यावरती विश्वास ठेवते. अशी व्यक्ती म्हणजे निरूपा आहे. तुला कळत नाही? तेव्हा लगेच आता निरूपा मात्र नाराज होते. त्यावर पंकज लागतो, मम्मा सॉरी चुकलं माझं. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, चुकलं नाही, अरे बिंडोक आहे तू. एवढं ती समजून सांगायली तरी तुला कळत नाही का? तुला कळून घ्यायचंच नाही आहे. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, बघ बगड्या, तुला ना काही कळतच नाही. तुला माझ्या मनातलं जाणूनच घ्यायचं नसतं. सत्याला बघ, लगेच माझ्या मनातलं कळलं, पण तुला कधीच कळत नाही. बघ त्याने लगेच ओळखलं, तुला नाही ओळखता आलं का? तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं पण निरूपा हे नाव कसं वाटतं ग मम्मा? निरूपाला राग येतो. त्यावर सत्या म्हणू लागतो, किती भारी वाटतं निरूपा नाव, एक नंबर छान वाटतंय. मला तर असं वाटतंय निरूपाचंच नाव द्यायला पाहिजे, हो की नाही निरूपा? आणि तिचं तुझ्यावरती किती प्रेम आहे. त्यावर निरूपा म्हणू लागते, बघ बघ, अरे या सत्याला माझी किती जाणीव आहे. बघ तो माझ्यावरती एवढं प्रेम करतो आणि तुझा माझ्यावरती जीवच नाही आहे. आता मात्र सगळेजण निरूपाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, बरं जाऊ दे, तुला जे ठेवायचं असेल ते ठेव, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, असे म्हणत निरूपा मात्र नाराज झालेली असते. तेव्हा लगेच पंकज लागतो, बेबी चल आपण काहीतरी मस्त नाव सुचवूया. असे म्हणत पंकज आणि देविका लगेच आपल्या रूममध्ये निघून जातात. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, या बबड्याला ना जरा पण अक्कल नाहीये. निरूपाचं नाव किती छान वाटतंय दुकानाला. मला तर मनापासनं वाटतं की निरूपा हेच नाव दुकानाला लागलं पाहिजे. पण या सत्याला कधी कळेल काय माहिती. या निरूपाने त्याला किती जीव लावलंय. लहानपणापासून सगळ्यात जास्त प्रेम या बबड्यावरती केलंय, पण तरी त्याला त्या प्रेमाची जाणीव नाहीये. पण निरूपा, तू एवढं प्रेम जर माझ्यावरती केलं असतं ना, अगं दुकानावरती काय, इथे छातीवरती तुझं नाव कोरलं असतं. आता मात्र सुधाकर भाऊ निरूपाकडे बघू लागतात. निरूपाही अगदी भामट्यासारखी झालेली असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, चला घ्या जेवण करून. आता सगळ्यांची जेवणच झालेली असतात. तर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. सुधाकर भाऊ रूममध्ये झोपलेले असतात, पण निरूपाला काही झोप लागत नाही. ती विचार करत आता बसलेलीच असते. सुधाकर भाऊंना आता जाग येताच बघतात तर रात्र झाली तरी निरूपा बसलेली. निरूपा, अगं काय झालं, कसलं टेन्शन आलंय? तेव्हा निरूपा म्हणू लागते, कुठे काय, काहीच नाही. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा मला माहिती तू पंकजवरती जरा अति जास्त प्रेम केलंय ना, पण तरी त्याने तुझं नाव द्यायला नकार दिला, याचं वाईट वाटतं ना तुला, हो की नाही निरूपा? तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही हो, असं काही नाही आहे. आता आजकालच्या पोरांना कसं फॅशनेबल नावं लागतात ना, मग जाऊ दे, त्यांच्या मनानुसार होऊ द्या, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरूपा मला माहिती तू मनात जे ठेवते ना ते बोलून दाखवत नाही, पण तुझ्या मनातलं मला चांगलंच कळतंय. पंकजने तुझं नाव द्यायला नकार दिला म्हणून तुझ्या मनात हुरहुर लागली ना. पण निरूपा, ही सगळी चूक तुझी आहे, कारण लहानपणापासनं जास्तीचं प्रेम देत आली तू पंकजला, नको असलेलं प्रेम. एवढं जास्तीचं प्रेम देऊन ना तू खूप मोठी चूक केली. अगं त्या सत्यजितकडे बघ, अगं त्याला तुझ्या प्रेमाची आस लागली. कधी एकदा आई आपल्यावरती प्रेम करते, आई आपल्याला जवळ घेते, आई अगदी लेकरासारखं सांभाळते असं वाटतं त्याला, पण नाही, तुला तर फक्त पंकजचीच पडलेली असते ना. तेव्हा लगेच निरूपा लागते, सोडावं त्या सत्याचं, तो उगाच आपलं काहीतरी बोलत असतो. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, हो अगं निरूपा, तुझ्या मनाला विचार ना, तू ज्या बबड्यावरती एवढं प्रेम केलं, पण त्या बबड्याला तुझ्या मनातलं कधीच कळत नाही. तुझ्या मनात काय चालू आहे काय नाही हे सत्यजितला लगेच कळतं, कारण तो अगदी मनापासून तुझ्यावरती प्रेम करतो ग. आणि एक ना एक दिवस जेव्हा तुला गरज पडेल ना, तेव्हा पंकज नाही तर सत्याच तुझी मदत करेल, एवढं नीट लक्षात ठेव आणि विचार कर माझ्या बोलण्याचा. आता मात्र सुधाकर भाऊ झोपून घेतात. निरूपा मात्र एकटक विचार करत बसलेली असते. तरी ती आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता निरूपा किचनमध्ये चहा करत असते. चला, मला माझ्या पंकजला आणि देविकाला चहा द्यायचा आहे, कारण आज माझ्या पंकजच्या दुकानाचं उद्घाटन आहे आणि आज माझ्या बबड्याच्या बिझनेसला सुरुवात होणार आहे. माझा बबड्या अशी एक एक पायरी नाही चढणारा, अशा भराभरा पायऱ्या चढून असा उंचावर जाणार आहे. माझ्या बबड्याचा बिझनेस एक नंबर भारी होणार आहे, असे म्हणत आता निरूपाला इतका कसा आनंद झालेला असतो, जणू काही नाचावं की काय आज असं वाटतंय मला, असे ती मनाशीच म्हणत असते.
त्याच वेळेस आता किचनमध्ये मीरा येते. आता सासूबाईंचा एवढा उत्साह, एवढा आनंदित बघून आता मीरा मनाशीच म्हणू लागते, चला मला जे प्रश्न विचारायचे होते ते मी आत्ता विचारून घेते, कारण सासूबाई खूपच आनंदात आहे आणि आनंदाच्या भरात त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतील. असे म्हणत आता मीरा लगेच निरूपाजवळ येते आणि म्हणू लागते, सासूबाई अहो नाचावंसं वाटतंय का तुम्हाला? अहो तुम्हाला डान्स करायला खूप आवडायचं ना, मग करा की डान्स चला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुला कोणी सांगितलं आणि तुला काय पंचती करायच्या का कसल्या? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, सासूबाई मला माहिती आहे तुम्ही पहिल्या खूप डान्स करायच्या ना, हे बघा माझ्याकडे काय मला काय सापडलंय. आता लगेच मीरा निरूपाला त्या नृत्य साधनेच्या वेळी जो फोटो काढलेला असतो, जे बक्षीस मिळालेलं असतं त्याचं आता पोस्टर दाखवू लागते. तेव्हा लगेच आता निरूपा पटकन ते हातात घेते. अगं मीरा, अगं कुठे मिळालं तुला हे? अगं काय डान्स केला होता मी, कसले नाचले होते मी. अगं 101 स्पर्धक होते तिकडे, पण सगळ्यामध्ये माझाच डान्स भारी झाला होता. अगं माझा नंबर आला होता, मला बक्षीस भेटलं होतं. आणि जेव्हा मी स्टेजवरती बक्षीस घ्यायला गेले ना, तेव्हा मला ते प्रेक्षक काय म्हटले माहिती? वा काय बिजलीसारखी डान्स करते तू. बिजली म्हणाले मला, बिजली असे म्हणत निरूपा लाजू लागते. त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई पण त्या परिस्थितीत जमलं तुम्हाला डान्स करायला? तेव्हा निरूपा म्हणू लागते, कुठल्या परिस्थितीत? नाही बाई, आमची परिस्थिती चांगली होती, खात्यापित्या घरचं होतो आम्ही, साधेसुधे नव्हतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही म्हणजे सासूबाई ते म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीत हो, ते जमलं का असं विचारते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, केव्हाच्या परिस्थितीत? मला काय बी जमू शकत नाही, असं होणारच नाही. या जगात जे काही असतं ना ते निरूपाला जमतंच म्हणजे जमतं. तुला माहिती नाही का, निरूपा आहे मी, निरूपा, मला समद काही जमतं. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई ते म्हणजे तुमचं पोट. तेव्हा निरूपा म्हणू लागते, गप ग, काय तर मर लावलंय. तेव्हाचा ना व्हिडिओच पाहिजे होता, मी तुला माझा व्हिडिओ दाखवला असता. पोट वगैरे काही नव्हतं मला, अगदी चवळीच्या शेंगावाने अशी वाळकुंडी होती तुझ्यासारखी मी. कसला डान्स करायचे ना मी. खरं तर ना मला ते बक्षीस देणारे सर काय म्हटले होते माहिती? तुम्ही ना पिक्चरमध्ये काम करा, तुम्हाला पिक्चरमध्ये डान्स खूप करता येईल, तुम्ही तिथेच काम करायला जायला पाहिजे. पण मी नकार दिला. पिक्चरमध्ये कुठे गुंतून पडायचं, आपल्या स्टेजवरती आपण असं मोकळे नाचू शकतो ना. आणि तसंही माझ्या नवऱ्याला 10 वेळा चहा लागतो म्हटलं, आणि मी तिकडे जाऊन इकडे चहा कोण करेल? आमचं नुकतंच लग्न झालं होतं ना, म्हणून. आता मात्र मीरा लगेच सासूबाईंकडे बघू लागते, पण सासूबाई तुमचं तर पोट. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय पाठपोट लावून धरलंय? सांगितलं ना, हे बघ मला पोट वगैरे काही नव्हतं, वाळेल सडक होते मी. आणि तू काय ग गप्पा मारत बसली? चहावरनं लक्षात आलं मला पंकज आणि देविकाला चहा नेऊन द्यायचा आहे, मी आलेच. असे म्हणत निरूपा लगेच आता चहा घेऊन बबड्याकडे निघालेली असते. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, का असं होतंय मला? का मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी वेगळं आहे. सासूबाईंचं जर पोटच आलेलं नव्हतं तर यांचा जन्म झाला कसा? असे असंख्य प्रश्न आता मनाच्या एका कोपऱ्यात आता मीराने दडवलेले असतात. काय करावं तिला काही सुचत नसतं. तर इकडे आता पंकज मात्र आरशासमोर उभा असतो. आता मस्त ड्रेस घालून पंकज तयार असतो. आता टाय बांधत असतानाच पंकज आरशात बघून म्हणत असतो, ए सत्या, तुला माज दाखवत असतो ना, आता बघ मी माझ्या बिझनेसला सुरुवात करतोय आणि नाही तुझा हा माज उतरवला ना तर नावाचा पंकज नाही. असे म्हणत आता रागाच्या भरात पंकजने तो गळ्यातला टाय असा घट्ट आवळलेला असतो. आता मात्र पंकजने जसा टाय आवळलाय तशी त्याला फाशी लागल्यासारखं झालेलं असतं. आता पार पंकजचा आवाजही निघेनासा झालेला असतो, डोळेही पांढरे व्हायला लागलेले असतात. आता घट्ट त्याने आपल्या हाताने जो टाय आवळलेला असतो ना तो काही सुटायचं नाव घेत नाही. पंकज मात्र कॉटवरती पडतो, वाकडं तिकडं लोळू लागतो. बेबी मम्मा असं त्याला ओरडायचं असतं, पण त्याचा आवाज निघत नाही. तेवढ्यात आता देविका येते, बेबी बेबी काय चाललंय, तू असा का पडलाय बेबी? तेव्हा आता पंकज मम्मा मम्मा असे ओरडू लागतो. त्यावर देविकाला कळत नाही याला काय झालंय. तेव्हा लगेच पंकज आता हाताने खुणावून सांगू लागतो, मला फाशी लागल्यासारखं होतंय. तेव्हा देविका पटकन आता त्याचे हात बाजूला करते आणि तो गळ्यातला टॉय सोडण्याचा प्रयत्न करते. आता मात्र देविकाने या पंकजची सुटका केलेली असते. तेव्हा पंकज मात्र मोठा श्वास घेतो, त्याला धड बोलता येत नाही, धाप लागल्यासारखं झालेलं असतं. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, बेबी अरे किती मूर्ख आहेस तू,
तुला साधा टाय लावता येत नाही. अरे काय करणार आहेस तू? अरे तुला बिझनेस सांभाळायचा आहे, तुला नीट टॉय बांधता येत नाही. तेव्हा पंकज लागतो, हे सगळं त्या सत्यामुळे झालं आहे. मी त्याच्याच धुंदीत होतो, त्याचाच विचार करत होतो ना, म्हणून झालं हे सगळं. सोडणार नाही मी त्या सत्याला, दाखवणार आहे मी त्याला त्याची लायकी दाखवणार आहे. काल जेवताने मम्माचं नाव सुचवलं त्याने आणि मला खाली बघायला लावलं ना, सोडणार नाही. मला कसं ना असं भारी नाव द्यायचं होतं बेबी. आता बघ, रवीने किचन सुरू केलं, रवी रियाज किचन असं नाव दिलं. मग आपल्यालाच का बंधनं? आपणच का मम्माचं नाव द्यायचं? निरूपा, कसं वाटतंय ते? त्यावर देविका म्हणू लागते, अगदी बरोबर वाटतंय. आणि तू तो सत्य जे म्हणतोय ना तेच ऐक. तेव्हा पंकज लागतो, बेबी तुलाही वेळ लागलाय का? आपण का ऐकायचं त्या सत्याचं? नाही नाही नाही, मला नाही पटत ते. तेव्हा देविका म्हणू लागते, बेबी विचार कर, आपण जर निरूपाचं नाव दिलं तर जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा निरूपा आपल्या पाठीशी उभी राहील, आपली मदत करेल. तुला लक्षात येते ना? तेव्हा पंकज लागतो, वा वा बेबी, काय कसलं भारी आयडिया सुचते ग तुला. तेव्हा देविका म्हणू लागते, हो, कारण आजवर फक्त सासूबाईच आपल्या मदतीला उभी राहिल्या आहे आणि इथून पुढे आपल्याला जर गरज भागून घ्यायची असेल तर तुला दुकानाला निरूपा हेच नाव द्यावं लागेल. तेव्हा पंकज लागतो, चालेल, आता निरूपा हेच नाव लागणार आपल्या दुकानाला. तेवढ्यात निरूपाच्या आग येते. तेव्हा निरूपा लगेच आता मनाशीच म्हणू लागते, चला आज माझा बबड्या बिझनेसला सुरुवात करणार. तो नक्कीच माझं नाव देईल, पण त्याला सांगायचं नसेल. त्याला ना मला सरप्राईज द्यायचं असेल. मला माहिती आहे तो माझंच नाव देणार आहे. असे म्हणत निरूपा पटकन आता पंकज आणि देविकाच्या रूममध्ये येते. चला चला बाळांनो, चहा पिऊन घ्या, आता निघायचं आहे ना, पटापट आवरा, नाश्ता करून घ्या. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, चालेल आई. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, मग काय ते युनिक नाव सुचवायचं होतं, झालं का नाही? ठरलं की नाही तुमचं? तेव्हा लगेच आता पंकज लागतो, ठरवून कोण देणार आहे? सगळं काही सत्याच्या मनावरच असतंय ना. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, पंकज तू काही बोलला का? तेव्हा पंकज लागतो, कुठे काय, काहीच नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, आई अहो आम्ही ठरवलं आहे, आम्हाला आजवर ज्या व्यक्तीने साथ दिली, सदैव आमच्या पाठीशी उभी राहिल्या, त्या व्यक्तीचं नाव द्यायचं असं ठरवलं आहे आम्ही. तेव्हा निरूपा खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते, खरंच माझ्या पोरांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ना, खरंच मला खूप भारी वाटतंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बरोबरच चालेल, तुम्हाला जे ठरवायचं आहे नाव ते ठरवा, मी आले, मी अजून आवरून घेते. असे म्हणत निरूपा आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे सत्या आपल्या रूममध्ये असे 5-6 शर्ट काढून आता कॉटवरती त्या शर्टकडे एकटक बघत असतो. कुठला घालू? आज बबड्याच्या दुकानाची ओपनिंग आहे, मी कुठला शर्ट घालू? 1-2 असे ते आकडे मोजू लागतो आणि मग ज्या शर्टवर नंबर येईल तो शर्ट घालेल. पण मात्र हा शर्ट तर मी कितीतरी वेळा घातला आहे, काय करू काही सुचत नाही. तेवढ्यात धूमकेतू येते. त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तू रेडी नाही झाली? अगं आपल्याला जायचं आहे ना, बबड्याच्या दुकानाची ओपनिंग आहे ना. धूमकेतू थांब, मी तुला साडी देतो, ती साडी घाल आणि पटकन तयार हो. आता सत्या कपाटातनं एक साडी काढतो. त्याच वेळेस आता निरूपाचा जो नृत्य साधण्याच्या वेळेसचा जो फोटो असतो ना, तो आता त्या साडीमध्ये ठेवलेला असल्यामुळे तो खाली पडतो. आता मात्र तो पालथा पडलेला असतो. पण मीरा घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, हा फोटो, हे पोस्टर जर यांनी बघितलं तर माझ्या मनात जे प्रश्न खवळत आहेत ते प्रश्न यांच्याही मनात उभे राहतील आणि मग यांचं मन चित्त धाऱ्यावर राहणार नाही. नाही नाही नाही, मला असं होऊ द्यायचं नाही, असा विचार आता मीरा करू लागते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, धूमकेतू कसला विचार करते, काय झालंय? तेव्हा मीरा म्हणू लागते, कुठे काय, छान आहे साडी, तुम्ही जा, तुम्ही रूमच्या बाहेर जा, मी तयार होते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं पण मलाही तयार व्हायचे. तेव्हा मीरा म्हणू लागते, जा ना मग बाबांच्या रूममध्ये तयार व्हा. हे बघा खूप उशीर झाला आहे, जर मला उशीर झाला तर मी सगळ्यांना सांगेल, यांनी मला तयार होऊ दिलं नाही, स्वतःच तयार होत बसले, जा जा जा. तेवढ्यात सत्याचं लक्ष त्या पोस्टरकडे जातं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू काय पडलंय? असे म्हणत सत्य ते हातात घेतो आणि बघणार तेच मीरा त्याच्या हातनं हिसकावून घेते. जा म्हटलं ना, आपल्याला जायचं आहे ना ओपनिंगला, जा पटकन. असे म्हणत आता मीराने सत्याला तिकडनं बाहेर काढलेलं असतं. मीरा आता मोठा श्वास घेते. थोडक्यात वाचले, हे जर यांनी बघितलं असतं तर यांचं मन स्थिर थाऱ्यावर राहिलं नसतं. नाही नाही नाही,
मला हे यांना कधीच कळू द्यायचं नाही, असे आता मीरा मनाशीच म्हणू लागते. तर त्यानंतर इकडे आता सगळेजण ओपनिंगसाठी दुकानात आलेले असतात. तर निरुपा इलेक्ट्रॉनिक्स असं नाव दिलेलं असतं. निरुपाच्या हस्ते आता उद्घाटनही झालेलं असतं. सगळेजण आतमध्ये येतात, सगळेजण खूपच खुश असतात. त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते, बेबी हे बघ आजपासून तुझी ही चेअर. आता मात्र लगेच पंकज त्या चेअरवरती बसतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, माझा पंकज एवढा मोठा बिझनेसमॅन झाला आहे, किती भारी वाटतंय ना. सगळेजण खूपच आनंदात असतात. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता ढवळीकर आता पंकजच्या त्या दुकानात आलेला असतो. ढवळीकरने आता पंकजच्या दुकानात 1.5 लाखांचा AC घेतलेला असतो. आता ढवळीकरने 1.5 लाखांचा चेक पंकजला दिलेला असतो. तर आता मीराने बोनी करायची म्हणून मिक्सर घेतलेला असतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मीरा अगं काय खटारा मिक्सर घेतलाय आणि एवढा मिक्सर घेऊन तू बोनी करणार आहे. अगं इकडे बघ, या ढवळीकर साहेबांनी 1.5 लाखांची बोनी केली. बघ माझ्या पंकजला 1.5 लाखांचा चेक दिलाय. आता मात्र 1.5 लाखांचा चेक हातात घेऊन या फुसक्याला तर वेळ लागल्यासारखं झालेलं असतं. एकटक त्या चेककडे आता हा बबड्या बघत असतो. त्याच वेळेस आता सत्याला मात्र या ढवळ्याचा खूपच राग येतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, मीरा तू ना पंकजच्या दुकानात काही घेऊच नको. अगं उगच तुझ्या त्या छोट्या खटारा दुकानात तुला राहायची सवय लागली, तसंच माझ्या पंकजच्या दुकानात हे असं खटारा मिक्सर घेऊन तू बोनी करणार आहे. नाही नाही नको, तुझ्या हस्ते जर बोनी झाली ना तर त्याचा बिझनेस असा छोटाच राहील, मोठा होणार नाही. त्यामुळे ना तू नको घेऊ. मीराला मात्र वाईट वाटतं. आता मात्र सत्या या निरुपा आणि बबड्याची कशी जिरवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.